श्री स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळी मी पटापट कामाला लागले होते, कारण आज मला जायचं होतं मम्मीकडं. मग काय नवरोबांना विचारलं, तुम्हाला जेवायला काय बनवू? मी तर जाणार आहे मम्मीकडं. तर म्हणले जेवायला नको मला काय बनवू, मी तर बरेच दिवस झालं बाहेर काय खाल्लं नाही. मग म्हणलं असू द्या, मग काय बनवलंच नाही. चहा बनवला होता तर पूर्ण गॅस हातासारखा पुसून घ्यावं म्हणलं, आणि पटापट भांडी पण घासून घेतली. खरकटी भांडी घरामध्ये राहिली की भरपूर कॉक्रोच होतात बघा. त्याच्यामुळं खरकटी सगळी भांडी घासून किचन ओटा स्वच्छ करून घ्यावा म्हटलं, म्हणजे पुढच्या कामाला मोकळं. बाहेर कुठं जायचं म्हणलं तर घरातलं तर सगळं अगोदर व्यवस्थित करावंच लागतं. मम्मी म्हणली होती जरा लवकर ये, म्हणून जरा फास्ट कामं उरकायला सुरुवात केली. घरात पटकन झाडू पण मारून घेतला. ओवी तर काल रात्री गेली होती बघा, त्याच्यामुळं मी एकटीच होती आज जायला. मम्मीला मी बोलवलं होतं मला घ्यायला, पण म्हटलं तोपर्यंत कामं उरकून घेऊया आपली, म्हणजे आलं की पटकन जाता येईल. मग सगळीकडं झाडू मारून घेतला आणि फरशी पण पुसून घेतली. एक दिवस तरी फरशी नाही पुसली तर मलाच घाण वाटतं, आणि परत बाहेरून आपण घरात आलो तर एकदम फ्रेश वाटतं आपलं घर चकाचक असल्यावर, हो की नाही? त्याच्यामुळं अगोदर व्यवस्थित सगळं करावं आणि मगच जावं म्हटलं, म्हणून फरशी पण पुसून घेतली. मस्तपैकी माझी कामं तर सुरू होती. आता म्हटलं झालेत बाकी सगळी कामं, छान असं फ्रेश व्हावं. मग काय एकदम छान छान असं फ्रेश झाले. थोडाफार मेकअप केला. आता तुम्हाला तर माहितीच आहे माझा मेकअप काही जास्ती नसतो. एखादी कोणती तरी क्रीम लावायची, पावडर लावायची आणि आपली टिकली लावायची. थोडासा सेंट पण मारावा म्हटलं आज. मग काय छानपैकी एक टिकली लावली, बाकी सगळा मेकअप तर झाला होता. आपला मेकअप एकदम नॉर्मल असतो बरं का. मग मस्तपैकी छान छान असे तयार झाले. तोपर्यंत मम्मी आलीच होती. मग काय आले मम्मीकडं. आले आले नाश्त्याची तयारी सुरू झाली होती, कारण सकाळी सकाळीच आले होते ना. मग तिला हाताखाली करून द्यायला बसले. आता दिवसभर तुम्हाला इथलेच व्हिडिओ बघायला भेटतील. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.